खोपोली नगर परिषदेत प्रदीर्घ सेवेला सन्मान, नगर अभियंता अनिल वाणी यांचा सत्कार। खोपोली नगर परिषदेचे नगर अभियंता श्री अनिल वाणी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव समारंभ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला। नगर परिषदेत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने सेवा बजावणाऱ्या श्री अनिल वाणी, आरोग्य विभाग विठोबा म्हात्रे आणि अभिलेख विभाग गणेश म्हात्रे यांच्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला। शहराच्या विकासासाठी दिलेले योगदान, प्रशासनातील कार्यतत्परता, शिस्तबद्ध कामकाज आणि नगर परिषदेप्रती असलेले समर्पण याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या समारंभास नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच खोपोली नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री अनिल वाणी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। समारोप प्रसंगी उपस्थितांनी श्री अनिल वाणी यांना निरोगी, आनंदी, यशस्वी व समाधानकारक सेवानिवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या। संपूर्ण जीवनमान चांगलं व्हावं, तुम्हाला तीर्थाटन जायचे अशी साहेबांनी सांगितलं, ती तुमची अपेक्षा जास्तीत जास्त फिरून घ्या। कारण की काय होतंय की बऱ्याचशा आता तुमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की तुमचे नातेवाईक असतो, आपण जेव्हा सर्व्हिसमध्ये असतो तेव्हा तुमच्या नातेवाईकांशी संबंध आपण जोडू शकत नसतो, त्यांच्या सुखदुःखात जाता येत नसतं, तो एक थोडासा आपल्याला ऋण आपल्यावर असतं। तर त्या गोष्टी तुम्ही आता कराव्यात। सर्वात एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता उद्यापासून आमचा फोन येणार नाही की वाणी साहेब याचं स्टेटमेंट झालं का, सीओ साहेब बोलणार की याचा अहवाल झाला का। हा फक्त आम्ही कधीतरी फोन करू की साहेब जरा ही सही करून द्या, जरा माझं काम होऊन जाईल म्हणून। असं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की साहेब तुमच्यासारखा कार्यकर्ता। आणि मी आतापर्यंत बघितलेलं आहे की वाणी साहेब आले की अत्यंत नम्रतेपणाने केबिनमध्ये बोलणार, अडचण आहे ती सांगणार, त्यांना लक्षात आलं की ह्या गोष्टीची अडचण आहे, त्यामध्ये मुख्याधिकारी साहेबांनी तुम्हीच बोला, तर गपचूप कानमंत्रण सुद्धा देणार की साहेब हे असं केलं तर असं होऊ शकतं। तर त्यामुळे आम्हाला सुद्धा ते काम सोपं होत होतं। खूप चांगल्या प्रकारची कारकीर्द आपण ह्याच्यात घेतली। 20 वर्ष तुम्ही तळेगावला होतात, त्यानंतर दौंडला होतात आणि आता आपल्या ह्याच्यात 3 वर्ष झाली ना सर, तुम्हाला टोटल किती आली? 38 30-35 वर्ष तुमच्या या ह्याच्यात गेली। पुन्हा एकदा मी आमच्या सर्व नगरपालिका सर्व कर्मचारी आणि सर्व माझ्या खोपोलीतल्या नागरिकांकडून तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। धन्यवाद। जेव्हा सेवा करताना तुम्हाला एक सांगतो, आमच्या प्रशासनातल्या लोकांना पण, लोकप्रतिनिधींना एक विशिष्ट कालावधी मिळत असतो, भले त्याच्यात अधिक अधिकार असतील का, परंतु प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण कालावधी मिळतो। आणि मी नेहमी उदाहरण देतो की पाण्यासाठी लोक स्वतः खर्च करून पाणपोई काढतात, आपण नुसतं पाण्याची एक लाईन टाकली किंवा काही केलं तरी सुद्धा ते सत्कर्म जे आहे ते आपल्याकडून इझिली होऊ शकतं। तर या दृष्टिकोनातून त्यांनी निश्चितपणे बांधकाम विभागात चांगलं काम केलेलं आहे। सर्व स्टाफ वगैरे जो आहे त्यांना चांगला सहकार्य होतंच। आणि मी त्यांना आता असं सांगतो की ही तुमची एक इनिंग संपली तिघांना, आता सेकंड इनिंग सुरू झाले। पूर्वी कसं होतं, निरोप समारंभ झाल्यानंतरचा जो जीवन जगण्याचा कालावधी होता तो कमी होता, पण आता दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे वैद्यकीय सोयीसुविधांमुळे। तर त्या वाणी साहेबांबरोबर काम करताना शहर अभियंता म्हणजे अतिशय महत्त्वाचं पद आहे। नगर परिषदेमध्ये टाउन प्लॅनिंग एक विभाग महत्त्वाचा आहे आणि त्याहून जास्त महत्त्वाचा विभाग जो आहे तो बांधकाम विभाग। त्याच्यामध्ये जसा लीडर असतो तसं इतर लोक काम करत असतात। माझ्या सर्व प्रशासकीय कटकटीतून म्हणूया तुम्ही आता मुक्त झालेले आहात, तर तुम्ही जो काही कालावधी आहे तो अतिशय उत्स्फूर्तपणे चांगला आनंदी जगा, आरोग्याची चांगली काळजी घ्या।